त्यानंतर सन्मानचे नावाला स्पॉन्सर केलेले आहेत डोंगेगावचे माजी सरपंच जितेंद्र पाटील आणि त्यांच्या सो विद्यमान सरपंच वडगर पौर्णिमा जितेंद्र पाटील यांच्याकडून त्यांचा देखील विशेष धन्यवाद. कालिका माता क्रीडा नगरी कालवार या मैदानातून युसीएनच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. दरम्यान जितू पाटील साहेबांचं आगमन होतं या वडगर गावचे या उद्योजक आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्ट्रायकर फलंदाज अक्षय टावरे स्टायलिश फलंदाज म्हणून त्याची जी ओळख आहे. तर नॉस्ट एंडला आपण पाहतो या इस्ट्रेक्सिक बॅटर जय इताडकर गोलंदाजीला सुरुवात करेल. गोलंदाज कालिका माता वडगर संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज यज्ञेश पाटील. बॉलफेचं पहिलं षटक आणि पहिल्याच षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र कव्हरेजमध्ये चेंडूला गॅप शोधू शकलेला नाही. अक्षय वेगाने एक धाव पूर्ण करतोय. या स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन होत आहे सिंगल धावेने. यज्ञेश पाटील फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटकासाठी आलेलं आहे. लॉंग रिझन मध्ये आपण कुणाल पाटील याला क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. एस्ट्रेक्सच्या भूमिकेमध्ये मनोज पाटील पाहायला मिळतोय. अगदी एस्ट्रेपासून दूर थर्डमॅन फाईन लेग 30 सलकामध्ये तैनात केले गेलेले आहेत. इथे मात्र फुलटा चेंडू गॅप मधून चेंडू निघून जाईल. कव्हर रिझन मधून सीमा पार हा चौकार. इताडकरच्या बॅट मधून हा चौकाराने स्वतःचं खातं उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 5 धावा. नक्कीच खराब चेंडूची ह्यावेळी या पाहत होता वाट आणि या चेंडूची वाट पाहिली आणि आपण पाहतो रुपेश ठाकरे चेंडूला वाट देखील दाखवली. चेंडूची वाट देखील लावली. जसा चेंडू तसा समाचार पाहायला मिळालेला आहे. कव्हर रिझन मधून हा चौकार. यज्ञेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर थोडंसं फील्डमध्ये ॲडजस्ट करताना आपण पाहतोय. VCF मध्ये थर्डमॅनना फाईन लेग तैनात केलेले आहेत. लॉफ्टोटा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या चांगला फटकाने तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी या 3 धावांचं संरक्षण करताना संतोष आणि संतोषजनक कामगिरी त्याची पाहायला मिळते. धावसंख्या 6 धावा. आपण सामना पाहतोय या गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर या 2 संघामध्ये होस्ट वर्सेस गेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गॅप शोधू शकला नाही. चांगले क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंट रिझन मध्ये मात्र एक रिस्की रन्स तिथे या फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 7 धावा. दुपारच्या 17 नंतरचा हा सामना आपण पाहतो या कालिका माता वडघर विपक्षी गावदेवी पूर्ण या 2 संघामध्ये. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाईल मेडुकाच्या वरून सीमा पार षटकार. जय इताडकरच्या बॅट मधून या अगोदर चौकाराने त्यानंतर षटकार देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावपल्याकडे 13 धावा. बिनबाद 13. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण. इथे मात्र भीमरनो 1+1 अशा 2 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या धावपल्याकडे 15 धावा. फ्रीट आहे. पाहूया फ्रीटवर मोठा फटका मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे चालवून आलेले.
इथे मात्र चांगला चेंडू, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तर या सिंगलने या षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकात समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर 16 धावा. 16 विदाउट लॉस इन ऑफ द फर्स्ट ओव्हर. आपण पाहतोय या श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयकुमार चषक 2024 या स्पर्धेमध्ये या युट्यूबची संलग्न मैदानावर उपस्थित प्रेक्षक आणि VIP टाईजवर उपस्थित मान्यवरांचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सामना क्रमांक 6 आपण पाहतोय या वडघर विरुद्ध पूर्णा या दोन संघामध्ये. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजोग पाटील येतोय. तर सामना केलेला फलंदाज अक्षय डावरे. विशाल पाटील साहेबांकडून हॅट्रिकसाठी या 1000 रुपयाचं पारितोषिक संजोग पाटील याला आलेलं आहे. विकेटचे हॅट्रिक संजोग पूर्ण करतोय. तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी या आलेलं आहे. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू, विकेट टू विकेट, अगदी बुंद्यात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता संजोग याचा. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास फलंदाज अक्षय डावरेला मजबूर केलं होतं संजोग पाटील याने. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दुसरं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज संजोग पाटील आणि विकेट हॅट्रिकसाठी त्याच्यासाठी पारितोषिक देखील जाहीर केले गेलेले आहे. इथे मात्र जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना नॉन पॉवर प्ले आपण पाहतोय आणि या पॉवर प्लेच्या षटकानंतर आता मात्र आपण पाहतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक जास्त संख्येने तैनात केले गेले आहेत. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक थर्डमॅन, फाईन लेग, पॉइंट आणि मिड ऑफ 30 षटकामध्ये पाहायला मिळतात. इथे बॅकफुलला जाऊन स्क्वेअर विकेट फटका केलेला, स्क्वेअर लेग रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो, धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र संधी होती रनआउटची, जोखीम पत्करली होती. दरम्यान बिहाइंड बजेचे सर्व राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आम्हाला स्पॉन्सर केले गेले. कालेर एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखले देखील जातात आणि त्यांचं इथे आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम राकेश पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि आपणास विनंती असेल की पण VIP या स्थान पण नवायचं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. धावसंख्या 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पाहतोय या गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष कालिका माता स्पोर्ट्स वडघर या दोन संघामध्ये. पूर्ण संघ इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि पूर्ण संघासाठी या देवा टावरे तसेच राकेश टावरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र सुरेख फटका, स्विच हिट, चेंडू निघून जाईल पॉइंट रिझनच्या रिझन मधून सीमा बार. पंचांचा इशारा होतोय हा चौकार. संख्या 23 चौकाराने धावसंख्या येतोय आकार. सुरेख फटका आपण बघतोय जय इताडकरच्या बॅटमधून स्टान चेंज केला होता. खरं तर फटका खेळण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला होता आणि हा फटका खेळण्यात यशस्वी देखील ठरलेला आहे. जेव्हापासून T20 क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हापासून असे फटके लिहिले खेळले जातात. आपण पाहतोय रिव्हर्स फटका असो, स्विच हिट असो, पल्लू शॉट असो, अनेक फटका, अप्पर कट असो, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फटके आता मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे चित्र दुर्मिळ नाही, कारण
असे फटके अनेक फलंदाज आता मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. आज पंधरापती कालेर संघाला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. सामोरे जाईल फलंदाज जय इताडकर. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा. जय इताडकर सध्या फलंदाजी करताना आपण पाहतोय. मात्र जय इताडकर तालुका क्रिकेटमधील असा एक पहिला खेळाडू ठरला होता ज्यांनी काल्हेर मैदानावर एस्टेनच्या मागे सर्वात प्रथम तब्बल 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता. या विक्रमाची बरोबरी नंतर गुंदोली मैदानावर गावदेवी वेल संघाचे राजन थले या एस्ट्रेक्षने केली होती. मात्र हे दोन्ही विक्रम त्यानंतर आपण जर बघितलं तर केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये विजय गायकवाड जो न्यूग्र पिंपळनेर संघाचा एस्ट्रेक्षक फलंदाज होता त्याने मोडीत काढले होते. कारण त्यावेळी त्यांनी 6 झेल पकडले होते आणि या जय इताडकरचे 5 झेल त्यानंतर राजन थलेचे 5 झेल हा विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. म्हणजे 6 झेलांचा जो विक्रम आहे तो ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये सध्या तरी न्यूग्र पिंपळनेर संघाचा एस्ट्रेक्षक विजय गायकवाड या खेळाडूच्या नावे आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती तर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा. 12ची सरासरी पटी षटकामागे पाहायला मिळत आहे. जय इताडकर 8 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 18 धावसंख्या खेळतोय ज्यामध्ये 2 चौकार एका षटकाराचा समावेश आहे. तिसरा गोलंदाज हेमंत पाटील आता मध्ये गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळेल. तर सामना करेल फलंदाज जय इताडकर. जालिंदर पाटील साहेबांकडून हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांच्या समेत विशाल पाटील साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. हॅट्रिकसाठी नक्कीच हॅट्रिकचं नाव काढलं नाही. इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. पहिला गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण आहे संघाचा. आणि विशाल पाटील साहेबांनी जे हॅट्रिकचं पारितोषिक लावलेलं आहे त्या पारितोषिकाचा आवाज कदाचित हेमंत पाटीलच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. पहिला विकेट त्यांनी प्राप्त केलेला आहे. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय धीरज. पहिला फलंदाज जय इताडकर बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. पहिला फलंदाज 24 धावसंख्येवर बाद झालेला आहे. गोलंदाज हेमंत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. तर यावेळी सामना केलेला फलंदाज धीरज चौधरी. इथे जोरदार अपील अतिशय जोरदार अपील पाहायला मिळतोय. नक्कीच अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज ज्याप्रमाणे अपील करतोय रिप्लेमध्ये पाहूया आपण. त्याप्रमाणे अपील करताना आपण पाहतोय गोलंदाज हेमंत पाटील हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. आणि त्यानंतर हाईट फॅक्टर नक्कीच लक्षात गेले पंचांचा योग्य निर्णय. मात्र इथे ग्लेन मॅग्राथ सेनवन बनताना आपण बघतोय हेमंत पाटील ज्याप्रमाणे त्याने अपील केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय ज्या स्क्वेअर लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावेशी अधिक नाही. भद्रावती कालेर संघाला विनंती असेल आपला जो सराव सुरू आहे चेंडू आतमध्ये येणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. दोन चेंडूमध्ये 2 विकेट जरी घेतले तरी जालिंदर पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे.
हेमंत पाटील ऐसा मौका फिर कहा मिलेगा. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. अक्षय टावरेच्या बॅट मधून षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढून होती. धावपैकी 31 धावा. टावरेच्या बॅट मधून टॉवरिंग सिक्सर पाहायला मिळतोय. पहिला मोठा फटका अक्षय टावरेच्या बॅट मधून सुरुवात संत केलेला, मात्र त्यानंतर गेअर चेंज करताना पाहायला मिळत आहे. हेमंत पाटील तिसरे षटक हाताळताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे. वापसी करताना आपण पाहतोय या षटकानंतर हेमंत पाटील चांगल्या चेंडूची हाताळणी केलेली आहे. धावसंख्या स्थिर. धावफलक 31 धावा. 31. लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय या मेहमान विपक्ष यजमान या दोन संघामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय या यजमान संघ कालिका माता स्पोर्ट्स वडगर, तर दुसऱ्या बाजूला मेहमान संघ गावदे स्पोर्ट्स पूर्णा. इथे मात्र थोडीशी दिशा भरकटतोय गोलंदाज हेमंत आणि पंचांचा इशारा वाईटच येतोय. आव्हान त्या धावाच्या रूपाने. धावसंख्या 32 धावा. 32. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरे षटक हाताळतो गोलंदाज हेमंत पाटीलला कालिका माता वडगर या संघाकडून. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अक्षय टावरे. इथे धाव घेण्याचा मानस होतं, धाडस केलं गेलं नाही. ओरथूर झालेला आणि परिणामस्वरूप आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फेकाफेक चेंडूची पाहायला मिळते मैदानामध्ये. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी पूर्ण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 33. 11ची सरासरी प्रति षटकामागे या राखलेली आणि या सरासरीने जर धावा जगल्या गेल्या तर 4 षटकांच्या अंती 44 धावा धावप्रकार पाहायला मिळतील. मात्र त्यापेक्षा अधिक धावा कुठून काढण्याचा प्रयत्न गावदेवी पूर्ण संघ करेल. तर दुसऱ्या बाजूला कालिका माता वडगर संघ कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. संकेत पाटील आपण पता 11 खेळाडू आहेत आणि 11 खेळाडूंचे सरनेम पाटील आहेत. संकेत पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळालेला. शेवटचे षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर संघनायक कल्पेश पाटील यांनी सोपवलेले. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जालिंदर पाटील साहेबांकडून आणि विशाल पाटील साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. शेअर मार्केट नक्कीच गरम आहे. विकेट हॅट्रिकसाठी हे पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. गोलंदाज संकेत पाटील पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. शेवटचे षटक तो हाताळण्यासाठी आलेला आहे. इथे मात्र लॉब केले चेंडूला. उंचच उंच आणि लांबच लांब येतो सीधे साधे अक्षय. अक्षयच्या बॅट मधून टाविंग षटकार. सतीश उंबराटकर कालेर येथून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून बंदर ते कालेर संघाला पुढील सामन्यासाठी सतीश उंबराटकर यांनी या शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सतीश उंबराटकर. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र रिधम मध्ये चुकतोय या गोलंदाज पंचांचा डेडबॉलचा इशारा होतोय. स्वागत केलेलं संकेत पाटीलचं अक्षय टावरेने टावरिंग षटकाराने. कट करण्याचा प्रयत्न बीड होतोय यष्टरक्षक.
एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावीने वाढते. धावफलकावर 40 वर पोहोचते. आजच्या पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 6 पाहतोय आपण गावदे स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष कालिका माता स्पोर्ट्स वडघर या दोन संघामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ या संकेत पाटील शेवटचं षटक घेऊन आलेले आहे. तर यावेळी सामना करेल फलंदाज धीरज चौधरी. इथे कार्पेचे सारे चेंडू रोवलेले आहे. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 41, 41 धावा. शेवटच्या षटकातील 3 चेंडू टाकून दिले त्याने. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. संकेत पाटील सामोरे जाईल फलंदाज अक्षय चौधरी, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी एजन गॉन. फलंदाज बाद अक्षय टावरे याची गेली संपुष्टात. इथून जरी नक्कीच संकेत पाटील यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली, कारण अजूनही या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तरी जालिंदर पाटील साहेबांनी विशाल पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक संकेत पाटील याला दिलं जाईल. कारण संधी आहे, कारण आपण पाहतो अजून या षटकामधील शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे मीर पाटील. स्टेट लॉंग ऑन रिझन मध्ये कुणाल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना. इथे मात्र चांगला चेंडू, अगदी गुडलेन स्पॉट चेंडू पिच होऊन निघून जातो या इष्टरक्षक हातामध्ये. चांगल्या चेंडू हाताळणी. आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. संकेत पाटील आपल्या शेवटच्या षटकामधील शेवटचं चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेलं आहे. थोडंसं फील्डमध्ये ॲडजस्टमेंट करताना आपण पाहतोय कुणाल पाटील. सामोरे जाईल फलंदाज जमीर पाटील. येथे मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. कुणाल पाटील चेंडू झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो आणि यस फलंदाज बाद धावचीच रूपाने. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदे स्पोर्ट्स पूर्ण संघाने आपल्या धावफलकावर धावा जगलेल्या आहेत. त्या 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे कालिका माता वडघर या संघासमोर. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कुठल्या संघाचे ते हार आणि कुठल्या संघाचा होईल जय या कार मैच की या सेकंड इनिंग की कहानी सुनते विशाल पाटिल की जुबानी.
व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत झालं. तसेच या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला पुरस्कृत केली गेली. प्रोप्रायटर प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस देवराजी पाटील साहेबांचा मी विशेष आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत झाली. त्यांचे विशेष आभार. आणि त्याचप्रमाणे त्या सर्व व्यक्तिमत्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं. आणि आवर्जून कौतुक करेन मी कालिका माता स्पोर्ट्स वडघरचं, कारण त्यांच्याच अफाट मेहनतीने आणि संकल्पातून ही साकारलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पहिलं सत्र इथे समाप्त झालं. आणि यजमान संघच इनॅक्शनमध्ये आहे, कारण 42 बनवलं गेलं, आता 43 चेज करायचे आहेत वडघर टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज आणि त्यांच्या समवेत कृष्णा. लक्ष 43 धाब्यांचं. आणि आवर्जून मी UCN ची संपूर्ण टीम त्यांचा देखील मी उल्लेख करेन. मित्रांनो, जेही प्रेक्षक सध्याच्या घडीला आम्हाला लाईव्हवरती पाहतात, या स्पर्धेला एन्जॉय करतात, जे नवीन आहेत त्यांना मी आवर्जून विनंती करेन की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका, कारण हीच ती वाहिनी आहे जी येत्या काळामध्ये आणखी मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला कव्हर करताना दिसेल. कारण क्वालिटी आणि प्लस जर आपण पाहिलं गेलं तर भरपूर चांगला कॅमेरा वर्क या UCNचा टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच वडघर गावचे इवन जोडी गणेश पाटील आणि तसेच नंदेश भगत या दोन्ही मान्यवरांना देखील मी विनंती करतो, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती जतीन द्रमाडी ते गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. लक्ष आहे 43 धाव्यांचं. चौकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 500 दिले जातील आणि सिक्सर हॅट्रिकला 1000 दिले जातील. समाजसेवक वडघरचे जालिंदरनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि बघा, कालिका माता स्पोर्ट्स वडघरच्या प्रत्येकी फलंदाजाकडे ही संधी असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला, सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग. लक्ष आहे 43 धाव्यांचं. फील्ड प्लेसमेंट विषयी थोडी चर्चा आपण करूया. एक फिल्डर आपल्याला लॉंग बॉलला पाहायला मिळतो, एक डीप मिड विकेटला आहे. पण पहिलाच बॉल कुठे टाकायचा होता हा प्रश्न आता मला देखील निर्माण होतोय, कारण डायरेक्टली कीपरपर्यंत बॉल कॅरी झाला. बीमर नो बॉलचा इशारा, नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा, कधी कधी अतिरिक्त गतीने जेव्हा आपण टाकण्याचा प्रयत्न करतो ना, चेंडू हातामध्येच राहून जातो आणि शेवटच्या मोमेंटला रिलीज होतो आणि तेव्हा अशी गोष्ट घडते. आणि तेच अगदी पहिल्याच बॉलवरती घडलं गोलंदाज जतीनच्या माध्यमातून. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. मिस्टेक तर घडली, बट ज्या गोष्टीची चर्चा आपण करतो की मिस्टेक होणं हा खेळामध्ये एक भागच आहे, बट त्यानंतरचा कमबॅक फार महत्त्वाचा असतो. फ्री हिटचा बॉल ओव्हर द विकेट. आणि आता यानंतर हा गोलंदाज या मॅचमध्ये गोलंदाजी करू शकत नाही आहे. आता गोलंदाज चेंज करावा लागेल आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. आणि बघा, पहिले 2 चेंडू जणू काही ॲक्शन रिप्लेस पाहायला मिळाला. घडतं, या गोष्टी देखील घडतात, बहुतांश वेळेला झालेल्या देखील आहेत. चला, गोलंदाज आता चेंज करा त्वरित आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करा. आणि आणखीन एक पारितोषिक आहे. गणेश पाटील आणि तसेच नंदेश भगत वडघर गावची एवन जोडी, या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की यायचं आपण व्यासपीठावरती आपलं देखील कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जॉयकुमार ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि गोलंदाज आता चेंजेस होणारच होते, बिकॉज एका ओव्हरमध्ये जर 2 बीमर नो बॉल टाकले जातात एखाद्या गोलंदाजाच्या माध्यमातून, तर तो त्या मॅचमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. आणि गोलंदाज आता जय दरम्यान इथे तयार होतो.
फ्री हिट डिलिव्हरी आणि पहिलाच बॉल. आता काय घडलं ते देखील पाहावं लागेल. याआधी आला गोलंदाज जतीन, त्याचे बॉल पिच झालेच नाही आणि यानंतर आता आला जय, ज्याचा बॉल पिच झाला बट विकेटच्या बाहेर. 3 नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता आम्ही देखील या गोष्टीची वाट पाहतो की पहिला लिगल बॉल कधी येईल. तसेच मनीष आणि मोहित यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे. सिक्सर हॅट्रिकसाठी 2000 दिले जातील. बट फ्री हिट डिलिव्हरी होती आणि फ्री हिट डिलिव्हरीवरती पंच करण्याचा प्रयत्न बॅटरने केला. मोस्ट ऑफ आपण पाहतो की फ्री हिट बॉलवरती बॅटर लॉफ्टेड फटका स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो, बट तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. बघा मनीष आणि मोहित यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिकसाठी वडघर टीमचा प्रत्येकी बॅटरला सुवर्ण संधी आहे. जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 रुपये दिले जातील. फुल टॉस होता, स्वीपचा फटका. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि बघा अगदी पहिला लिगल बॉल पडण्याआधी 3 अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ते तिन्ही देखील नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक सध्या सगळीला आहे 4 वरती. आणि आणखीन एक पारितोषिक आहे, ते देखील मी या चेंडू नंतर अनाऊन्स करेन. दरम्यान इथे इम्प्रोव्हायझेशन गतीचा वापर केला. गॅप तर भेदलाय, फिल्डर पाठलाग करतात पण हा बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जितेंद्रजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील एक पारितोषिक. बघा एका ओव्हरमध्ये जर 3 षटकार येतात ते कोणीही मारू द्या तर टीमला 1000 दिले जातील. ही देखील एक चांगली गोष्ट, कारण टीमला दिले जातील. चौकार येतो. धाव फळक आता 8 वरती. पण पहिलं षटक गोलंदाजीचा स्तर फारच कमकुवत पाहायला मिळाला, कारण 3 नो बॉल आणि त्यानंतर आपण पाहतो की मागील जे 3 लिगल बॉल टाकले गेले ना ते देखील प्रॉपर लाईन अँड लेंथ वरती नाही आहेत. धाव फळक 8 वरती. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट जय. आता स्विच हिटचा फटका, कनेक्शन चांगलं आणि मिळतील किती हा पाहावं लागेल. आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फटका होता, स्विच हिट. आणि त्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर कनेक्शन किती चांगलं होतं. बघा स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं आणि पाहिलं गेलं तर लाईन अँड लेंथ लवकर पिक करणं, ही गोष्ट असं बॅटर फार महत्त्वाची असते. आणि ते लास्ट बॉलवरती पाहायला मिळालं. लास्ट बॉल स्विच हिट होता, पण यावेळेस पुलचा फटका, फिल्डर कॅच देखील ड्रॉप, बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. षटकार. पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये यज्ञेश, नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती दाखल होतो. पहिलं षटक ज्याप्रमाणे राहिलं फार इव्हेंटफुल राहिलं असंच म्हणूया, कारण 3 नो बॉल, त्यानंतर 2 षटकार, 1 चौकार, धावफळक 20 वरती आणि हा सामना जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 23 धावेंची आवश्यकता. बघा पूर्ण टीम एक चांगली टीम आहे, बट सध्या सगळीला ज्याप्रमाणे खेळ आतापर्यंत चालला विचार करण्यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी समोर येतात. त्यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट आजच्या डेटला जर पाहिलं गेलं ना
तर प्रामुख्याने मी नव्हे तर प्रत्येकी समालोचक तुम्हाला ही गोष्ट सांगेल की बघा, बॅटिंगच्या जोरावरती तुम्ही एक मॅच जिंकाल, 2 मॅच जिंकाल, बट ना जर तुम्हाला एखादी स्पर्धा गाजवायची आणि जिंकायची आहे तर तुमचा गोलंदाजी क्रम फार मॅटर करतो. राहुल चव्हाण निर्माण इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. आणि राहुलला पाहिल्यानंतर ना लास्ट इयर वर्ल्ड कप सेमीफायनल इंडिया न्यूझीलंड आपल्याला आठवते. कारण एक मोमेंट खऱ्या अर्थाने लाईफमध्ये असावा, तो मोमेंट त्याला लास्ट इयरमध्ये मिळाला. आणि ती क्लिप देखील फार व्हायरल झाली होती. राहुल चव्हाण तयार होतो सेकंड ओव्हरमध्ये. राहुल चव्हाण सेकंड ओव्हर. राहुलचा पहिलाच बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर द्रमाण इथे अक्रॉस द लाईन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारायचा होता बॅटरला. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉलने द्रमाण इथे सुरुवात. डॉट बॉलने द्रमाण राहुल सुरुवात करतो. एक चांगला खेळाडू आहे बट सध्या सगळीला त्याचा संघ बॅकफूटवरती बिकॉज 23 धावा इथनं डिफेंड करायचं. नेक्स्ट बॉल. पुलचा फटका, गॅपमध्ये स्ट्रोक, फिल्डर आहेत पोहोचतात, बॉल फील्ड करतात, मिडल फक्त आणि फक्त एक सिंगल. म्हणजे मग अजून देखील स्टील 22 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आणि ही गोष्ट प्रामुख्याने क्रिकेटमध्ये महत्त्वाची राहते की जोपर्यंत ना सामना पूर्णपणे संपत नाही ना तोपर्यंत प्रयत्न करणं नका सोडू. कारण बहुतांश वेळा ना आपण भरपूर साऱ्या टीम्सला ना ऑलमोस्ट ना फिनिश झालेल्या मॅचेसमध्ये देखील कमबॅक करताना पाहिलं आहे आणि ते घडतं. बट त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक. स्वीपचा फटका आता देखील चेज असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात, फिल्डिंग थोडी खराब राहिली बट तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बघा, गोलंदाजांचे एफर्ट्स प्लस ग्राउंड फिल्डिंग अगदी महत्त्वाचे आहे. ग्राउंड फिल्डिंगमध्ये तुम्हाला एक एक धाव वाचवावीच लागेल आणि तिथे जर मिस्टेक झाल्या ना तर त्यानंतर तुम्ही गोलंदाजांना देखील काही बोलू शकत नाही. कारण जर पाहिलं गेलं तर या आतापर्यंत जो खेळ चालला आहे, पहिलं षटक गोलंदाजांच्या माध्यमातून मिस्टेक झाल्या, त्या ओव्हरमध्ये आपण 20 पाहिल्या आणि आतापर्यंत पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले फक्त 3 धावा दिला राहुलने, अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. एखादी विकेट जर इथनं काढली गेली, येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर कोणती बाउंड्री नाही दिली तर एक मिनी कमबॅक आपण म्हणू शकतो. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन पार, जबरदस्त फटका. बॅटर यज्ञेशच्या बॅटमधनं हा धमाकेदार फटका, षटकार. डिलिव्हर नव्हे तर स्टॅन मे डिलिव्हर. षटकार येतो, धाव फळक या 6 धाव्यांच्या मधीन. आता स्कोर कार्ड 29 धावा धाव फळकावरती आणि फक्त इथं आवश्यकता असेल 14 धाव्यांची आवश्यकता आहे. फक्त 14 धाव्यांची आवश्यकता म्हणजे आता रन बॉल इक्वेशन 14 चेंडूंवरती 14 बनवायच्या. नेक्स्ट बॉल. धीम्या गतीने टाकल्या, वाट पाहिली आहे बट मिसटायमिंग हवेमध्ये, फिल्डर काऊ फेस मध्ये आणि आज कॅच पकडायचीच नाहीये का असं ठरवलंय फिल्डरने, असंच वाटतंय. कारण हा बॉल देखील मिस फील्ड, कॅच देखील ड्रॉप, बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू. गोलंदाज देखील काय करणार, कारण कॅच झाली ड्रॉप, बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर जितेंद्रजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 आणि तसेच जालिंदरनाथ पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून देखील 1000 आणि तसेच मोहित आणि मनीष यांच्या माध्यमातून 2000 म्हणजे 4000साठी हा चेंडू. आणि हा बॉल हवेमध्ये आणि सिक्सर हॅट्रिक कंप्लीट. म्हणजे आता बघा, जालिंदरनाथ पाटील साहेबांच्याकडून 1000, जितेंद्रदादा पाटील साहेबांच्याकडून 1000 आणि तसेच मनीष आणि मोहित यांच्याकडून दिले जातील 2000 म्हणजे टोटल 4000 रुपये दिले जातील यज्ञेशला. आणि त्याचप्रमाणे शुभ आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. प्रिन्स आणि श्रेय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर फाउंडर ओनर सन्माननीय देवराजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलगचे 3 आले
आणि हे 3 षटकार नव्हे तर 4000 पारितोषिक देणारे हे 3 फटके होते. आणि आता जिंकण्याकरिता रन्स इथं बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 2. फक्त 2 धाव्यांची आवश्यकता. दोन धाव्यांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल दरम्यान बॉल मागे चालला. फायनल लेगला फिल्डर आहेत उपस्थित. सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. फक्त एका धावेची आवश्यकता. फक्त एका धावेची आवश्यकता. आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. सलगचे 4 आले बॅटर यज्ञेशच्या बॅटमधनं आणि सामना इथे जिंकला कालिका माता स्पोर्ट्स वडघर टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम. पूर्ण प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर यज्ञेश आणि तसेच 4000 रुपयाचं कॅश प्राईज देखील त्याला दिलं जाईल. बट त्याआधी आपण करूया टॉस. काल्हेरी टीमचे कॅप्टन आपण या आणि त्याचप्रमाणे वडघर संघाचे संघनायक आपण देखील या. सन्माननीय देवराजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. साहेबांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. देवराजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. मॅच आहे कालिका माता स्पोर्ट्स वडगर त्यांच्या विपक्षामध्ये बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत टॉस. कॉल कोणाचा असेल ते सांगा. काल्हेर टीमचा कॉल जॉयकुमार अशी मागणी आहे आणि दरम्यान इथे आलंय. कालिका माता स्पोर्ट्स असं आलं म्हणजे टॉस वडगर टीमने जिंकला. मित्र फक्त निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण टॉस कंप्लीट. टॉस इथे जिंकला यजमान संघ अर्थातच कालिका माता स्पोर्ट्स वडगर टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. अगदी थोडाच वेळात सामन्याला देखील सुरुवात होईल. तुम्ही कुठे जाऊ नका. आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडगर विपक्ष काल्हेर अशी लढत अगदी थोडाच वेळात सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. आणि कॅश प्राइज देखील दिले जातील. यज्ञेश पाटील ज्याच्या बॅट मधून सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळालेले होते. देवराज पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असे मॅनेजमेंटचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर कॅश प्राइज जालिंदर पाटील साहेबांकडून हे कॅश प्राइज आपण पाहतो. एक तब्बल रोख रक्कम 1000 रुपये, कडक फटके आणि कडक नोटा. आणि त्यानंतर जितेंद्र पाटील साहेबांकडून देखील या कडक नोटा पाहायला मिळतात. कारण कडक फटके देखील यज्ञेशच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. क्या बात है यज्ञेश. 30+ की तयारी.
वळूया पुढील सामन्याकडे. बंदरामध्ये काल्हेर विपक्ष कालिकामाता वडघर या दोन संघामधील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मांजर आजमान नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं मित्रांनो आपण पाहतोय प्रिन्स अँड श्री एंटरप्राइजेसचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. देवराज भालचंद्र पाटील साहेब यांना आपण पाहू शकता. जानिंदर पाटील साहेब खुश आहेत कारण इतर ठिकाणी नक्कीच त्यांचा मुलगा चांगला प्रदर्शन करतोय. ते इथे मात्र खुश आहेत आणि या गावातील जे खेळाडू आहेत त्यांच्यावर मात्र पैशांची उधळण पाहायला मिळते कारण त्यांचा मुलगा दुसऱ्या बाजूला चांगलं क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेटचे चांगले चाहत आहेत. नक्कीच त्यांच्या गावातील इतर मुलं चांगले क्रिकेट खेळतात, त्यांचा मुलगा तिकडे चांगला क्रिकेट खेळतोय आणि आपण पाहतोय की जालिंदर साहेबांच्या दोन हातों में लड्डू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण खुशी त्यांना खूप झालेली आहे.